जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। नद्या नाल्या तुडुंब तर अनेकांच्या घरात घुसलं पाणी। रात्रभर सुरू होता मुसळधार पाऊस। जालना जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्री रौद्र रूप धारण केलं। त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। घनसावंगी तालुक्यातील 3 पाझर तलाव फुटले असून नद्या नाल्या तुडुंब भरून वाहू लागलेत। शिवाय जालना शहरातील विविध भागात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या हेल्पलाईनवर मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास संपर्क साधला असता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल रूमने कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा समोर आलाय। जालन्यात काल मध्यरात्रीपासून सुमारे 116.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पावसाची नोंद 775.90 असल्याची माहिती समोर आली। जालना शहरातील भाग्यनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। रेल्वे भुयारी मार्ग ओव्हरफ्लो झाला असून एसबी शाळा देखील पाण्याखाली गेली होती। नीलम टॉकीज जवळील रस्ता जलमय झाल्याचं पाहायला मिळाले। आज सकाळपासूनच नदीवर सेल्फी व फोटो काढण्यासाठी नागरिकांची झुंबड सुरू होती। मुसळधार पावसामुळे जालना शहरातील अनेक भागात दयनीय परिस्थिती निर्माण झाली। शहरातील लालबाग भागातून 11 लोकांचं रेस्क्यू करण्यात आलं असून बस स्थानक भागातून एका महिलेचं तर सारवाडी येथील एका कुटुंबाचं रेस्क्यू करण्यात आले। शहरातील अंबड रोडवरील नंदनवन कॉलनीतील मुख्य रस्ता देखील पाण्याखाली गेला असून अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलंय। पाण्याच्या प्रवाहाला बंद केल्याने या भागातील नागरिकांवर रात्र पाण्यात काढण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। असं झालंय की रात्री 1 वाजल्यापासून जो पाऊस चालू होता त्यामुळे पाण्याचा प्रवाह इतका आला की आमची दुकानं घरं वगैरे ते त्याच्यामुळं पूर्ण पाण्याखाली गेले होते। जवळजवळ दुकानामध्ये 1 फूट पाणी होतं। त्याच्यामध्ये आमचे फ्रीज सगळे किराणा सामान वगैरे सगळं पूर्ण पाण्यामध्ये खराब झालं। आम्ही आपत्ती व्यवस्थापनाला फोन लावला पण ते किती वेळ झाला आम्ही फोनच उचलला नाही। तुम्ही पाहू शकता पाणी किती साचलेलं आहे। अजून स्थानिक इथलचे जे आजूबाजूला बांधकाम चालू आहे त्यामुळे काय व्हायला लागले इथलचे जे मटेरियल पडलेले ते पूर्ण पाण्यामध्ये अटकलेले पैपामध्ये। त्याच्यानंतर पेट्रोल पंप इथं भारत पेट्रोल पंप त्यांनी काय केलेलं आहे तिथलच्या अलीकडे कचरा वगैरे पूर्ण पैपामध्ये साचलेला आहे आणि पेट्रोल पंपवरच पाणी इथं अडलेलं आहे। पेट्रोल पंपाशी 2 पाईप टाकण्याचे फार जरुरी आहे। त्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढून इथून जाण्याचा आणि लोकांना या जायला खूप त्रास होतोय। शाळेच्या मुलांना अडचण व्हायला लागलेली आहे आणि सकाळपासून खूप चालू आहे परेशानी लोकांची। आम्ही आपत्ती व्यवस्थापनाला किती वेळेस कॉल केला पण उचलत नाही, काही नाही। नरेश परसराम अवघड। आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे। कृपया नंतर प्रयत्न करा।